श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज मी तुला भाग्य, पैसा किंवा यश याबद्दल बोलणार नाही. आज मी तुला त्या गोष्टीबद्दल सांगणार आहे जी तुझ्याकडे आहे, पण तुम्ही तिचा किंमत ओळखत नाही. बाळा, तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही. तुला वाटतं की इतर लोक पुढे जात आहेत आणि तू मात्र त्याच ठिकाणी उभा आहेस. पण मी तुला एक प्रश्न विचारतो, बीज जमिनीत पेरल्यानंतर लगेच झाड होतं का? नाही ना. ते आधी अंधारात राहतं, माती खाली दडलेलं असतं, कोणालाच दिसत नाही, पण आत त्याची वाढ सुरू असते. तसंच तुझ्या आयुष्यात घडत आहे. तुला वाटतं की काहीच बदलत नाही, पण मी पाहतो आहे की तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार होत आहेत. आज मी तुला एक गुपित सांगतो. जी व्यक्ती संकटातही चांगले विचार ठेवते तिच्यावर काळ सुद्धा पराभूत होतो. कारण संकट हे शिक्षा नसते, संकट म्हणजे परीक्षा असते आणि प्रत्येक परीक्षा तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी येते. आज तू ज्या गोष्टीसाठी रडतो आहेस, उद्या त्याच गोष्टीकडे पाहून तू हसशील. कारण वेळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे. तुम्ही अनेकदा म्हणता, स्वामी मला संकेत द्या. आज मी तुम्हाला संकेत देतो. जर अलीकडच्या दिवसात तुम्हाला वारंवार एखाद्या जुन्या आठवणीचा विचार करत असाल, जर तुमच्या मनात नवीन सुरुवातीची इच्छा निर्माण होत असेल, जर तुम्हाला अचानक एखादं काम करण्याची प्रेरणा मिळत असेल, तर समजा तुमचं मन तुम्हाला पुढे जाण्याचा संदेश देत आहे. त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक वेळा माझा संदेश तुमच्या अंतरात्म्यातूनच सर्वांपर्यंत पोहोचतो. बाळा, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील की नाही याची चिंता करू नकोस. तू स्वतःवर विश्वास ठेव, कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा विश्वातील अनेक शक्ती तुझ्या मदतीला उभ्या राहतात. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, तक्रार करणारा माणूस संधी गमावतो, कृतज्ञ राहणारा माणूस संधी निर्माण करतो. म्हणून सकाळी उठल्यावर जे नाही त्याचा विचार करू नकोस, जे आहे त्याबद्दल धन्यवाद दे. तुझ्याकडे श्वास आहे, तुझ्याकडे नवीन दिवस आहे, तुझ्याकडे प्रयत्न करण्याची संधी आहे. यापेक्षा मोठा आशीर्वाद कोणता? माझ्या प्रिय भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून आलेला नाही. तो तुमच्याकडे येत आहे, पण त्यासाठी तुम्हाला भीती सोडावी लागेल, नकारात्मक विचार सोडावे लागतील आणि विश्वासाची ज्योत कायम पेटती ठेवावी लागेल. आज मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमच्या घरात शांतता नांदो, तुमच्या मनात धैर्य वाढो, तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळो आणि तुमच्या जीवनात असा प्रकाश येवो की अंधाराला जगाचं पुरणार नाही. लक्षात ठेवा, मी तुमच्या मागे नाही, मी तुमच्या पुढे चाललो आहे आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे. फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा.